नमस्कार सर्वांना. मी आरती. तुमचं जादू की दुनियामध्ये खूप खूप स्वागत आहे. आजपासून मी माझे डेली ब्लॉग चालू करणार आहे. डेली रुटीनचे जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी त्यातलाच पहिल्या दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपलं सर्वात पहिलं काम आहे अंगणातील गाड्या काढणं. ह्या 2 गाड्या आहेत. त्यातली मी पहिली गाडी काढत आहे. ब्ल्यू कलरची गाडी. ही गाडी माझीच आहे, जी मी माझ्या मुलांना शाळेत आणण्यासाठी आणि ट्युशनला सोडण्यासाठी वापरते. आणि जी दुसरी गाडी आहे ती माझ्या घरातले मेंबर्स वापरतात. ही गाडी मला आत्ताच मिळालेली आहे आणि ही गाडी मी आत्ताच शिकलेली आहे, जी मी स्वतःहून शिकलेली आहे कोणताही क्लास न करता. आणि आता मला प्रॉपर जमायलाही लागलेली आहे. तर आता मी माझी 4 व्हीलर शिकण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यासाठी मला क्लास नक्की लावावा लागेल. तर मी तो नक्कीच लावणार आहे आणि त्यातलेही व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे गाडी शिकेल असं. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये तशी कोणाकडे स्कूटी तर नाही आहे वापरण्याकरिता. पण हो, आता हा माझा पहिलाच टर्न होता मला गाडी शिकण्यासाठी आणि माझ्या फॅमिलीने मला गाडी शिकण्यासाठी खूप गायडन्स दिलेलं होतं. तर त्यामुळे मी स्वतःच्या विश्वासाने आणि थोडे प्रयत्न करून ही गाडी शिकलेली आहे. पण सर्वात पहिले तर मी गाडी शिकण्याच्या आधी पार्किंगमधून काढणं शिकलेली आहे. आणि तर आता आपण झाडू मारून घेऊयात अंगणामधला. खूप मोठं अंगण आहे. तिकडचे बाल्कनी एरियापासून झाडावं लागतं. पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अजून घरातली भरपूर कामं बाकी आहेत. तर आता आपण सर्वात पहिले आपला ब्रेकफास्टमध्ये आपला शेक बनवून घेऊयात. हा प्रोटीन शेक आहे जो आम्ही सर्व मेंबर्स घेतो. तर यामध्ये 3-4 प्रॉडक्ट्स मिक्स असतात, पण हे पाण्यामध्येच बनलं जातं आणि मी हे तुमच्यासमोर बनवून दाखवत आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण शेक मिल्क पावडर टाकलेलं आहे, त्यानंतर प्रोटीन पावडर आहे आणि त्यानंतर फॉर्म्युला 1चं पावडर आहे. हे आम्ही सगळे मिळून मॉर्निंगला घेतो आणि सर्वजणं एकत्र याला डेली डोसमध्ये याला घेतो. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आमचा हाच असतो. जर तुम्हाला यामधले डिटेल्स हवे असतील की मी हा शेक कसा बनवते, तर मी तुम्हाला याबद्दलही चांगल्या प्रकारे डिटेल्स देऊ शकेल आणि मी याचा व्हिडिओ नक्की बनवेल तुमच्यासाठी. आणि यामध्ये सर्वात लास्टला मी फायबर पावडर टाकलेला आहे, जे यामध्ये शेक मेडमध्ये वापरलं जातं. 4 इन्ग्रेडियंट्स असतात त्यामध्ये आणि हे सर्व काही 1 लिटर पाण्यामध्ये मिक्सीमध्ये फिरवावं लागतं आणि हे कोल्ड वॉटरमध्ये बनवावं लागतं. याला गरम पाणी वगैरे लागत नाही. आणि यामध्ये जर तुम्ही आईस क्यूब ॲड केले तर अजूनच छान आणि सुंदर असा तो शेक लागतो. यामध्ये तुम्हाला डेली रुटीनमुळे जर तुम्ही याला पिले तर तुमच्या शरीरातली जे पण तुम्हाला विटॅमिन्सची कमतरता आहे किंवा डेली नीड्समध्ये लागणारे प्रोटीन्स आहे, यामधून तुम्हाला पूर्णपणे मिळून जातात. आणि तुम्हाला यामध्ये खूप प्रकारचे फ्लेवर्सही अवेलेबल आहेत. तुम्हाला जर याबद्दल थोडी जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि यामध्येच आम्ही तर आता आम्ही सर्वजणं हा शेक बनवलेला आहे, तो आम्ही पिऊन घेणार आहोत. तर आणि ह्या माझ्या मुली आहेत, त्या अजूनही झोपलेल्या आहेत. आणि हे माझे मिस्टर आहेत जे दाखवत आहेत की खरंच माझ्या मुली झोपलेल्या आहेत. हे आमच्या घरातले मेन मेंबर्स आहेत, विकास. तर ते दुकानासाठी रेडी झालेले होते. तर आम्ही सगळे मिळून आता शेक पिऊन घेतलेला आहे आणि त्यानंतरही उरलेला 2 ग्लास होते अजून, तर ते अजून आम्ही पिऊन घेतलेले आहेत. तर आता आम्ही सर्वात मेन काम करायला चाललेलो आहोत, जे आम्ही डेली रुटीनमध्ये करतो, चिमण्यांना दाणे टाकण्याचं काम. हो, आम्ही हे 2-3 वर्षापासून फॉलो करतो
की जर कुठलीही गोष्ट आपल्याकडनं घडत नसेल, पण नक्कीच मुक्या प्राण्यांना अन्नदान करणं हे खूप चांगलं काम असतं. तर पुण्यासाठी वगैरे काही नाही, पण नक्कीच हे आपल्या डेली रूटीनसाठी आणि आपल्या मनाच्या समाधानासाठी खूप चांगलं असतं. तर हा जो एरिया तुम्ही बघत आहात, हा आमच्या घराचा आजूबाजूचा फॉरेस्ट एरिया आहे, जिथे आम्ही सर्व कॉलनीमधल्या लोकांनी मिळून खूप छान असे गार्डन एरिया तयार केलेला आहे. यामध्ये सर्व प्रकारची झाडं आहेत, फळं, फुलं आणि वेली आणि दाट असलेली झाडंही आहेत. आणि आम्ही तर आमच्या फॅमिली मेंबर्सच्या प्रत्येक बड्डेला इथे एक झाडं लावतो, की जेणेकरून आमची आठवण इथे नेहमी राहील. आणि हे माझे मिस्टर जे चिमण्यांना दाणे टाकत आहे आणि इथे चिमण्यांसाठी पाण्याचा साठा भरून ठेवलेला आहे थोडा. नेहमी ते धुवून वगैरे क्लीन छान असं करून तिथे पाणी ते टाकतात, जेणेकरून चिमण्यांना पाणी प्यायला सोपं पडेल. आणि खूप काही जुगाड इथे ह्या गार्डन एरियामध्ये आम्ही कॉलनीतल्या लोकांनी मिळून केलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून माहिती घ्यायची असेल तर मी हाही व्हिडिओ टाकू शकेल. आणि आता हे बघा, सर्व झाडांना थोडं थोडं एक मग इतकं पाणी टाकलेलं आहे. ॲक्च्युली इथे खूप मोठी टाकीसुद्धा आहे आम्ही बसवलेली 1000 लिटरची, जी आम्ही सर्व कॉलनीतली मिळून 1 बाय 1 भरतो. आणि कधी उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर आम्ही त्यातलंच पाणी झाडांसाठी वापरतो. आणि गेले 2 ते 3 वर्ष झालेत हे आम्ही काम नियमितपणे करत आहोत आणि यामध्ये सर्वांना आनंद मिळतो. तर आता मी घरी आलेली आहे आणि आता माझे डेली रुटीनचे कामं, भांडी घासणं, सर्वात मेन भांडी. सर्वांच्या आवडीचा विषय भांडी, माझाही आहे. पण आता मुली उठण्याच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, कारण मुली जर उठल्या तर काहीही करू देत नाही, त्यांच्याच मागे लागावं लागतं. तर आता माझे भांडे हे डन झालेले आहे धुवून, आणि मस्तपैकी ओटा वगैरे क्लीन केलेला आहे. तर मी आता घर झाडत होती आणि घर झाडता झाडता माझ्या मुलींचा आवाज आला, मम्मी मम्मी मम्मी. राजकुमाऱ्या उठल्या. आणि आता आपण कपडे धुवून घेऊयात. तर मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये भरपूर असे 2 प्रकारचे लिक्विड मी वापरते, फेब लिक्विड आणि कम्फर्ट. तर आपण वॉशिंग मशीन चालू करून कपडे धुवायला टाकून दिलेले आहेत. आणि माझ्या मुली उठल्या होत्या, पण लोडालोड करतायत गादीवरती आणि आता 10 वाजत आलेले आहेत. तर माझी छोटी मुलगी उठलेली आहे आणि तुम्हाला हाय करते आहे, आणि मोठी मुलगी तुम्हाला हाय करते आहे, आणि मी सुद्धा. तर आता माझ्या घरातले माणसं आंघोळीला चालले आहेत, जे सकाळपासून खूप कामात होते आणि वर्कआउट वगैरे घेतला आहे त्यांनी. तर आता थकले आहे आणि तर आंघोळीला जाणार होते. तेवढ्यातच माझ्या मुली उठल्या आणि त्यांच्याही आंघोळी त्यांनी करून दिल्या. तर आता ही माझी छोटी मुलगी आहे, जिचा मी मेकअप करणार आहे. मेकअप असा की कपडे घालणे, पॅन्ट घालणे आणि तेल लावणे. आणि तेलाची बाटली तिच्यासाठी खूप प्रिय आहे. तिला तेलाची बाटली तोंडात घालायला खूप आवडते. लहान मुलांचं असतंच काहीतरी, पण हिचं तर काहीच वेगळं आहे. हिच्या डोक्याला तेल लावलेलं आहे मी आता, आणि ती तिच्या तेलाच्या बॉटलसोबत खेळत आहे. आणि तिचा छान असा मेकअप करून दिलेला आहे मी. टिक्का वगैरे काहीच लावत नाही. ह्या कंगव्याने आपण तिचे केस विंचरून घेऊया छानपैकी. आणि ती बघा कशी जीभ दाखवते आणि कशी खेळते. ही सर्वात गुणी मुलगी आहे आमच्या घरातली, जिचा काहीच लोड नाही आहे आम्हाला. पण थोडीफार कधीतरी मस्ती करते, पण ठीक आहे, ते चालतं. पण जास्त मस्ती तर मी सहन करू शकत नाही. आणि आता बघा, तोंडामध्ये टाकते तिची बॉटल, आणि तेवढ्याचमध्ये मी तिला छानपैकी म्हटले की तू खूप सुंदर दिसते. आणि बोलली तर मी म्हटलं आता त्याची तेलाची बॉटल घेऊन बघू, पण नाही, मॅडमांनी घेऊ दिली नाही आणि आरडाओरडा चालू करून टाकला आणि मला फटकाही दिला एक चांगला.
तर आता मी बाहेर गेली होती आणि मला माहितीच नाही की ती काय करते आहे. तर तिने बघा माझ्या पाठीमागे तिने इतके छान किस्से विसरलेले सगळे अस्ताव्यस्त करून टाकलेले आहेत. म्हणजे आपल्या हाताचं मुलांना काहीच आवडत नाही. सगळं स्वतःच्या हातानेच करायचं आहे. बिघडेल तरीही चालेल. आणि तेल लावलेलं आहे आणि ती खिडकीला पुसलं आहे तिने. तर आता आपण मुलांसाठी काहीतरी नाश्ता बनवून घेऊयात. तर मी आता कढई तापवलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. थोडी हिंग टाकून घेऊयात. हिंग तुम्ही कुठलीही वापरू शकता यामध्ये. मी सुहाना हिंग वापरलेली आहे. हिंग छान टाकली आहे आपण. यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छानपैकी तडतडली आणि त्यामध्ये आता जिरं टाकून घेऊयात आपण. आणि जिरंही छान तडतडलं आहे. तर ह्या व्हेजिटेबल कटर्समध्ये मी कांदा आणि टमाटर कापून घेणार आहे. तर कांदा मी कापला होता, तो गरम तेलामध्ये मी त्याला सोडला आणि त्याला छानपैकी ब्राऊन होऊ देऊयात. तर यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे मी कांद्यामध्येच, की तो लवकर छान असा शिजेल आणि छान ब्राऊन होईल याकरिता. तर हे बघा मी हे टमाटर कापून घेतलेलं आहे बारीक आणि आता मी हे यामध्ये सोडलेलं आहे आणि यालाही छानपैकी आता मिक्स करून घेऊयात आपण. मी मुलांसाठी जनरली आपण जे बनवतो तेच बनवते, पण ती लहान मुलगी माझी ती थोडं कमी तिखट खाते, त्यामुळे मला तिच्यासाठीही बनवावं लागतं. म्हणून मी दोघींकरिता थोडं लाईटच तिखट बनवते. पण जेव्हा ही स्कूल चालू होते तेव्हा मी तिच्यासाठी आपलं जनरल चांगलं तिखट असं छान जेवण बनवते. तर ही मटकी आहे, मी रात्री बॉईल करून ठेवली होती याला. म्हणजे आदल्या दिवशी याला भिजत टाकलेली होती. तर यामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य आहेत. त्याला मी हळद मीठ टाकून बॉईल करून घेतलं होतं काल. आणि मी आता डायरेक्ट तिखट मीठ टाकत नाही, तर एक वाटी घेतलेली आहे ज्यामध्ये आपण तिखट आणि थोडी हळद टाकलेली आहे. आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊयात आणि त्याला आपण कांदा आणि टमाट्यामध्ये त्याला सोडून देणार आहोत. आणि सोडल्यानंतर त्यामध्ये छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण मटकीचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि यालाही छान हलवून घेऊयात. आणि एक उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये त्याला झाकण लावून एक उकळी येऊ देऊयात आणि उकळी आल्यानंतर आपण तिच्यामध्ये छान कोथिंबीर टाकून घेऊयात. आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब